तळेगावमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। महाविद्यालय परिसरामध्येच धारधार शस्त्राने या विद्यार्थ्यावरती वार करण्यात आलेत। इंद्रायणी महाविद्यालयातील ही धक्कादायक घटना आहे। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि हल्लेखोरांची ही माहिती पोलिसांकडे अद्यापही नाही। तुम्ही जो फोटो पाहताय तो त्याच मुलाचा आहे, ज्या मुलावरती धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत फोन लाईन वरून। गणेश, काय नक्की प्रकरण आहे? मयांक, ही अत्यंत धक्कादायक घटना झालेली आहे। आता दुपारी 12च्या सुमारास हा विद्यार्थी 12वीची परीक्षा चालू आहे, त्याची 2 ते 3 दिवस झाले परीक्षा चालू आहे। हा विद्यार्थी या विद्यार्थ्याची काल भांडणं झाली होती काही विद्यार्थ्यांबरोबर, तर त्याचा बदला घेण्यासाठी हा जसा गाडीवर आला, बुलेटवर त्यांनी बुलेट लावली, मागून 2 विद्यार्थ्यांनी त्याच्यावर हल्ला केला व फरार झाले। पोलीस मात्र त्याची तपास करत आहे। पोलिसांना काही नावे समजलेली आहे, पोलीसही त्या मार्गावर आहे, पण अनेकदाही असे काही प्रकार घडलेले आहेत शाळेतील विद्यार्थ्यांवर असे प्राणघातक हल्ले झालेले आहेत। नेमकं याच्या मागचं कारण काय आहे ते आपण पोलीस तपास करत आहेत। मयांक, गणेश, एक थोडक्यात माहिती, या विद्यार्थ्याची प्रकृती कशी आहे? मयांक, आता या विद्यार्थ्याची प्रकृती बद्दल विचारलं तर या विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। तो बेशुद्ध अवस्थेत आहे। डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत। धन्यवाद गणेश दुडम दिलेल्या माहितीबद्दल। गणेश दुडम आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। तळेगावमधली धक्कादायक घटना आहे। 12वीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलावरती धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय आणि हल्लेखोर पसार झाले।